मंगलप्रभात लोढांनी बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये कबूतरखान्याचं उद्घाटन केल्यानंतर एक नवा वाद सुरू झाला। तुम्हाला कोर्टाचा निर्णय मान्य नाहीये का असा सवाल राऊतांनी केलाय। पाहूया। मंत्री मंगलप्रभात लोढांनी बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये कबूतरखान्याचं उद्घाटन केल्यानंतर नवा वाद सुरू झालाय। तुम्हाला कोर्टाचा निर्णय मान्य नाही का? महाराष्ट्राच्या जनतेचा आरोग्याचा विषय मान्य नाही का असा सवाल करत संजय राऊतांनी थेट हल्लाबोल केला। तर रविवारी लोढांनी कबूतरखान्याचं उद्घाटन केलं। याच वेळी प्रत्येक वॉर्डमध्ये अधिकृत कबूतरखाने उभे करू असा मानस नॅशनल पार्कमधील कबूतरखान्याच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री लोढांनी व्यक्त केला। हा एक अतिशय चांगली कल्पना मी लास्ट टाइम आम्ही जे आलो होतो तरी एकत्र होऊन आम्ही केली होती। ते 1 महिन्याच्या आत त्याने तयार करून दिला। आता आपण हा हळूहळू माझी अशी अपेक्षा आहे की प्रत्येक वार्डामध्ये एक असा ऑफिशियली नवीन कबूतरखाना आपण उभा करू। देवेंद्र फडणवीसांचं काय म्हणणं याच्यावरती आहे? सुप्रीम हायकोर्टाचा निर्णय तुम्हाला मान्य नाही का? तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेचा आरोग्याचा विषय मान्य नाही का? मुंबईतल्या प्रतिष्ठित ज्या मराठी संस्था आहेत आणि त्यांच्या जागा मोक्याच्या जागी आहे। फडणवीस यांच्या भोवती जे कोंडाळा आहे बिल्डरांचं अमराठी त्यांचं लक्ष आहे। दरम्यान मंत्री मंगलप्रभात लोढा हे बेकायदेशीर कृत्य करणार नाहीत असं म्हणत मंत्री आशिष शेलार यांनी लोढांची बाजू घेतली। तर जनसुरक्षा कायदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पारित करून घेतला। कोर्टाचा कायदा हा मंत्री मानत नाही, त्यामुळे जनसुरक्षा कायद्याचा वापर आता मुख्यमंत्री आपल्या मंत्र्याविरुद्ध वापरणार का असा सवाल नाना पटोलेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना केला। बघा, लोढाजी राज्याचे सन्माननीय मंत्री आहेत। ते बेकायदेशीर कुठलंच कृत्य करणार नाही आणि कायद्यात राहून केलेल्या कृत्याला कोणी प्रश्न उपस्थित करणं हे योग्य नव्हे। आता कोर्टाचा आणि शासनाचे आदेश न मानणारा मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात बसलेला आहे। मग आता जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून कारवाई केली गेली पाहिजे। शहरी नक्षलवाद यालाच म्हणतात, जे ना कोर्टाचं ऐकत ना शासनाचं ऐकत। मग आता मुख्यमंत्री जनसुरक्षा कायद्याचं पहिला वापर त्यांच्या मंत्रिमंडळातल्या लोढाच्या विरोधात करतील काय? प्रत्येक वॉर्डात कबूतरखाने सुरू करणं म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनांचं उल्लंघन आहे असं म्हणत मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुखांनी टीका केली आहे। नागरिक म्हणून आम्हाला संशय येतोय की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे जे लोढा आहेत यांना कौशल्य विकास उद्योजकता विभागाचे मंत्री बनवले आहेत की कबुतरांना दाणे टाकू या विभागाचे मंत्री बनवले। उच्च न्यायालयाने आता सांगितलेलं आहे की कुठेही कबूतरखाना सुरू ठेवू नका। उच्च न्यायालयाचा आदेश मोडीत काढतायत। आपण उच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत हे लक्षात घ्यावं। याआधी कबूतरखाना हटवण्याच्या न्यायालयीन निर्देशानंतर मुंबई पालिका प्रशासनाने दादरमधील कबूतरखान्यावर कारवाई केली। कबूतरखान्यावरील बंदी कोर्टाकडून कायम। कबूतरांना दाणे टाकल्यास गुन्हा दाखल होण्याची कारवाई सुरूच राहील। आरोग्यासाठी धोकादायक ठरणारे कबूतरखाने बंद करण्याचे आदेश कोर्टाने महापालिकेला दिले होते। पालिकेने दादरसहित अनेक भागातल्या कबूतरखान्यांवर ताडपत्री टाकून ते बंद केले। कबूतरखान्यावर बंदी का? कबूतरांच्या विष्ठेमुळे गंभीर श्वसनाचे विकार होतात। कबूतरांची विष्ठा शरीरात गेल्यास फुफ्फुसाला इन्फेक्शन होऊन हिस्टोल्सलाल्समोसिस नावाचा आजार होतो। विष्ठेमुळे फंगल इन्फेक्शन तयार होऊन ते फुफ्फुस आणि मेंदूलाही घातक ठरतं। यालाच क्रिप्टोकॉकोसिस नावाचा आजार म्हणतात। वारंवार पंखाचे कण श्वासात गेल्यास फुफ्फुसाला सूज येऊन ते कायमचं निकामी होण्याचाही धोका संभवतो। एका ठिकाणी कोर्टाचे निर्देश आहेत, तर दुसरीकडे मंत्री लोढांनी संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये कबूतरखान्यांचं केलेलं उद्घाटन आहे। यावरून सुरू झालेला हा वाद कुठे जाऊन थांबतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वैभव घाक, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।